एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन. मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये कार्यकर्ते आपल्या घरावरचा मागच्या वर्षीचा झेंडा बदलणं, आपल्या घरी लोकांना चहाला बोलवणं, कार्यालयातला झेंडा बदलणं आणि काही ना काही संकल्प करणं असं करत असतो. यावेळेला काल 6 एप्रिल आम्ही आमच्या घरावर झेंडे लावले. पण आज रविवार सोयीचा म्हणून शहरातल्या 10,000 कार्यकर्त्यांनी, ज्याची आठवडाभर तयारी खूप झाली, 25 घरं केल्याशिवाय घरी जायचं नाही. अशी 2.5 लाख घरं करायची. प्रत्येक घरामध्ये 4 मतदार असतील तर 10 लाख मतदारांना, 21 लाखाच्या अगेन्स्ट 10 लाख मतदारांना एका दिवशी संपर्क करायची खूप अँबिशियस महत्वाकांक्षी योजना आखली. आणि ती व्यवहारातील याचं उदाहरण ज्या श्याम देशपांडे नावाच्या नेत्याच्या घरी मिळालंय, तो ऑलरेडी त्याची 25 घरं करायला बाहेर पडला. मी स्वतः 25 घरं करणार आहे, मुरली मोहोळ स्वतः 25 घरं करणार आहे. तर असा एक अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पूर्ण देशामध्ये जे मॉडेल उचललं जाईल तर अभियानाशिवाय कार्यकर्ता हलत नाही. त्यामुळे एका दिवशी 10,000, एका दिवशी 2.5 लाख घरं, एका दिवशी 10 लाख मतदान असं सुरू झालंय. माझंच पहिलं घर झालं. हा टार्गेट किती आज? 2.5 लाख घरं, 10 लाख मतदार, 10,000 कार्यकर्ते, 2.5 लाख घरं, 10 लाख मतदार. पूर्ण राज्यात आम्ही हा पुण्याला आखला आणि आठवडाभर प्रभाग, 2 प्रभाग म्हणजे 16 नगरसेवक अशांच्या एकूण 18 बैठका डिझाईन झाल्या. शेवटच्या 3 बैठकांच्या वेळेला वडगावमध्ये नगरसेविका सावंत यांचं निधन झाल्यामुळे त्या 3 राहिल्या, पण 15 झाल्या. त्या 3 मध्ये सुद्धा वेगळं आता 11 तारखेला मी प्रभागला जाणार आहे. पण मीनवेळी आजचं अभियान यशस्वी होण्यासाठी काल खूप 2-3 नेत्यांनी वडगावमध्ये जाऊन घरोघर कार्यकर्त्यांना इन्स्पायर केलं, प्रोत्साहित केलं. तर वडगावसहित सगळ्या ठिकाणी आज 2.5 लाख घरांचं टार्गेट पूर्ण होईल. हा पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये बाकी ठिकाणी उचलला जाईल. फक्त महाराष्ट्र आता आकडेवारी तुम्ही पुणे लोकसभेची सांगितली, पूर्ण राज्याची काय किती आकडेवारी? असं आहे की आपापल्या ठिकाणी संपर्काचे वेगवेगळे पॅटर्न चालूच आहेत. पण एका दिवशी इतकी मोठी छलांग हे पुण्याने केलं. हे संध्याकाळी त्याचं रिपोर्टिंग येईल, पण मला खात्री आहे की संध्याकाळी रिपोर्टिंग हेच येईल, 10,000, 2.5 लाख, 10 लाख. दादा, प्रचाराची रणधुमाळी कशी? कारण की आज तुम्ही स्वतः आहात, बावनकुळे साहेब देखील आज याच अभियानात उतरले आहेत. एकंदरीत शहरामध्ये आपण कसा प्रचार करतोय, कसा लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय? पहिलं तर आम्ही संघटनात्मक स्ट्रक्चर पूर्ण बांधून घेतलं. 2100 बूथवर प्रत्येकी 30 जणांची समिती आणि प्रत्येकाला एका बूथवर 30 पानं असतात पाठपोट. त्यातलं एका साईडचं पान एकाला, ज्याच्यावर साधारणतः 5 कुटुंब असतात. हे स्ट्रक्चर जवळजवळ पूर्ण झालं. त्याच्यानंतर आम्ही 6च्या 6 विधानसभांच्या सर्वपक्षीय 2-2 तासांच्या 200 संख्येच्या बैठका केल्या की त्या सर्वपक्षीय समन्वय कसा राहिला पाहिजे. मग आता 16 नगरसेवकांची, 4 आणि 4 8 नगरसेवकांचा 2 प्रभाग अशा बैठका एक हाती मी पूर्ण केल्या की त्यात घरोघर फिरताना काय प्रश्न येतात, गैरसमज काय आहेत, कसे दूर केले पाहिजेत. आणि त्यामुळे आता हळूहळू सभांकडे जाऊ. आता आम्ही प्रभागातल्या नागरिकांचं एकत्रीकरण असे 2 केली कोथरुडात. एक बाणेर बालेवाडीत केलं, त्याला 2,000 लोक होते, आणि एक प्रभाग 12चं केलं, त्याला 1,200 जण होते. आता सगळ्या प्रभागांना असं म्हटलंय 33 प्रभाग इथे येतात, 33 तरी 1,000-1,200ची संमेलनं झाली पाहिजे. मग कॉलन्यांमध्ये जाऊ, कॉलनी मिटिंग, मग कॉर्नरला जाऊ, कॉर्नर मिटिंग, मग मोठ्या सभेकडे जाऊ, मोठी सभा, असं ते डेव्हलप होत आहे. एक बरं झालं की वेळ खूप मिळाला. दादा, एक राजकीय प्रश्न आहे. तुमचे जुने मित्र आणि नेते एकनाथ खडसे हे स्वघरी परतण्याचे संदेश करत कालपासून देतात, ते स्वतः बोलले. हो, चांगलं आहे, आनंद आहे ना. असं आहे, माणसांच्या जगात एकदा निर्णय झाला की पुन्हा बदल नाही. असं कधी करता येत नाही, असं कधी करू नये. असं केलं ते अन्यायकारक होतं. त्या वेळेला काही घटना घडली, निर्णय निगेटिव्ह होतो. काळाच्या ओघात त्याचं पॉझिटिव्ह होतं. म्हणजे बावनकुळेजी हे त्याचं मोठं उदाहरण आहे की बावनकुळेजींचं 2019ला त्यांचं तिकीट नाकारलं गेलं. 1 मिनिटाची पण खळखळ न करता फ्रॉम द व्हेरी नेक्स्ट डे ते पार्टीच्या कामामध्ये लागले. काळाच्या ओघात ते पुन्हा आमदारही झाले, राज्याचे अध्यक्ष झाले. मग असं म्हणणार का की मग बावनकुळेजींना काही ना काही कारण घडलं होतं, मग तिकीट नाकारलं, आता पुन्हा राज्याचं अध्यक्ष केलं. माणसांच्या जगामध्ये चूक झाली तर शिक्षा, आणि ती चूक नीट झाल्यानंतर पुन्हा एकदा बक्षीस,
असं असलं तरच संघटन वाढतं, अदरवाईज संघटना लयाला जातात. एकनाथ त्यांना खडसेंना बक्षीस काय काय मिळतं? बक्षीस मिळालं? हा? खडसेंना काय? काय? त्यांच्या दृष्टीने पार्टीमध्ये पुन्हा येणं मोठं बक्षीस आहे, मोठं बक्षीस. आणि पार्टीत मग घेणं भविष्यात परत. आणि मोठं आणि भविष्यात बघू काय काय आहे. दादा दुसरं असं महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजून काही सुटत नाही. रात्री शिवसेनेची बैठक झाली. महाविकास आघाडीचा पण सुटत नाही. दादा, महाविकास आघाडीच्या बैठकीत गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या गटात नाराजी नाट्य दिसते, कारण की फ्लेक्सवरनं वाद असतील किंवा जागेवरनं वाद. महाविकास. महाविकास आघाडी स्पेशली काँग्रेसमध्ये तर असं कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये तर आलबेल आहेच, पण महायुतीमध्ये असं कुठे दिसत नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत हा फायदा खरं तर थेट महायुतीला होईल. नाही, महायुती एकसंघ राहावी यासाठी उद्या तर मी मावळमध्ये चाललो, त्याच्या आधी शिरूरला गेलो, त्याच्या आधी बारामतीत गेलो, पुण्यामध्ये सोपं असल्यामुळे विधानसभाशा गेलो आणि सगळ्यांना हात जोडून विनंती केली की ह्याने काही पोट भरत नाही की फ्लेक्सवर फोटो आहे का, मोठा आहे का, छोटा आहे का, तरीही घेणाऱ्यांनी काळजी घ्यावी. पण ज्याचा फोटो चुकला, छोटा झाला, त्याने हा काही इश्यू करू नये असं मी खूप हात जोडून सांगितलं आहे. तरी माणसांच्या गावामध्ये 4 एका रक्ताची माणसं राहिली तरी कळकळ असते. तर इतर वेगवेगळ्या घरातून आलेले, वेगळी पार्श्वभूमी, वेगळ्या संघटना, वेगळे विचार. तर संघटना चांगली चालते तेव्हाच की ज्या वेळेला खळखळ झाली की लगेच ती नीट केली जाते. दादा पुण्याचं झालं, पण बारामतीचं अजून काही मिटताना दिसत नाहीत. काही गोष्टी आहेत. हे काय उत्तम चाललंय. आता स्वतः इंदापूरला देवेंद्रजी आले, खूप चांगला मेळावा झाला. मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की पुन्हा तेच की एका कुटुंबात एका रक्ताची 4 माणसं सुद्धा दिवसभरात 4 वेळा वाचतात, पुन्हा नीट होतं. इथे वेगळे पक्ष, वेगळे विचार, वेगळ्या सवयी. दादा, पुण्याच्या बाबतीत एक प्रश्न आहे की पाण्याची समस्या काही दिवसात गंभीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत, दुसरीकडे पाण्याचं स्टोरेज जे आहे ते कमी होत चाललंय. याच्यासाठी पालकमंत्र्यांशी आपण काही बोलणार आहात का? याच्यावर काही प्लॅनिंग? मुळात आचारसंहिता लागल्यानंतर कोणाही मंत्र्याने साधा प्रशासनाला फोनही जरी केला तरी तो आचारसंहितेचा भंग होतो. तुम्ही मतदारांना आकृष्ट करण्यासाठी ते केलं असं होतं. प्रशासनालाच याची काळजी घ्यायला लागेल. पण शेवटी असं काही वाऱ्यावर सोडून देऊन चालणार नाही. अजितदादांचं माझं लक्ष या विषयावर आहे. ऊन भयंकर आहे. एकच बरी बाब आहे की पूर्वी हवामान खात्याचे अंदाज चुकायचे ते आता परफेक्ट येत आहेत आणि हवामान खातं असं म्हणतं की यावेळेला पाऊस लवकर आहे आणि चांगला आहे. परमेश्वरावर प्रार्थना करूया की नॉर्मली जसं आपलं एक मस्त ऋतुचक्र होतं की एक 9 जूनच्या आसपास आपण वाट बघत असायचो की चला आता मान्सून आला, पण त्या मान्सूनपर्यंतची सुद्धा महिने 2 आहेत आणि त्यामुळे जपून पाणी वापरायला लागेल. माझी जेवढी माहिती आहे, मी पालकमंत्री होतो आणि आताही मी मंत्री आहे, त्यामुळे माझी जेवढी माहिती आहे तेवढी एवढा प्रॉब्लेम जो सोलापूर जिल्ह्याला येईल, कारण भयंकर उजनीचं पाणी हे मायनसमध्ये गेलं, तेवढा प्रॉब्लेम इथे येईल असं मला वाटत नाही. दादा, पुण्यातलं लायगुडे हॉस्पिटल कोरोना काळात वाचलं होतं, पण आता पुन्हा एकदा त्याच्या खासगीकरणाचा घाट घातला जातोय. महापालिकेचं हॉस्पिटल आहे, तिकडे त्या भागातलं एकमेव हॉस्पिटल आहे. माहिती नाही, माहिती घ्यायला. दादा, फक्त एक शेवटचा प्रश्न खडसे साहेबांच्या संदर्भातला आहे. खरं तर गिरीश महाजन आणि खडसे साहेबांचा वाद राष्ट्रवादीत गेल्यापासून पण जास्त वाद झाला होता, पण पुन्हा तो वाद उफळल्यावर भाजपला फटका बसेल जळगाव साहेब? नाही, भारतीय जनता पार्टीची सोय अशी आहे की त्या वेळेला कोणीतरी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असा असतो की जो सगळे वाद हे अतिशय लिलया संपवतो. एक काळ वसंतराव भागवत नावाचे सगळ्यांचे बाप होते, मग प्रमोदजी होते, गोपीनाथराव होते, तिथे गेले की विषय संपायचे. आता हे स्थान देवेंद्रजींचं आहे आणि देवेंद्रजींमध्ये काय परमेश्वरी गुण आहेत माहिती नाही, पण अतिशय लिलया, अतिशय सहजपणे याला घेऊन बस, त्याला घेऊन बस, त्याला काही भविष्यातलं आश्वासन द्या आणि त्यांच्यावर विश्वास असतो की यांनी आश्वासन दिलं नाही, हे पूर्ण करणार. त्यामुळे प्रश्न निर्माण होत असतात, ते देवेंद्रजी सोडवतील. पुन्हा आता खडसे आता आलेत किंवा तावडे दिल्लीतनं जास्त ऍक्टिव्ह होतात, म्हणजे पुन्हा काहीतरी एक ट्रान्झिशन फेज आहे प्रदेश भाजपत, अशी चर्चा सुरू झाली. काही नाही, तर जे न देखे रवी, जे सूर्य बघत नाही ते देखे पत्रकार. तर तुम्हाला ते माहिती, मला काही माहिती नाही. मध्ये मध्ये मला भेटून मलाही सांगत चला, म्हणजे मी पण अपडेट होईल.